मुंबईतील अत्यंत गजबजलेला परिसर म्हणजे क्रॉफर्ड मार्केट। याच क्रॉफर्ड मार्केटमध्ये दिवसाढवळ्या एका दुकान मालकावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। त्याच क्रॉफर्ड मार्केटमधील या ठिकाणी हुक्का ज्या ठिकाणी मिळतो त्या गलीमध्ये आहे। या ठिकाणी शॉप नंबर 219 आणि 220 मधली ही दृश्य तुम्ही पाहताय। हे दुकान पोलिसांनी पूर्णपणे सील केलेलं आहे आणि याच परिसरामध्ये हा जो आहे तो हल्ला झालेला आहे। आणि या दुकानाचा जर विचार केला तर यामध्ये हुक्क्याचे पॉट असतील किंवा हुक्क्याचं सामान मिळण्याचं हे दुकान आहे। दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त लावला असून या परिसरातील दुकान देखील बंद करण्यात आलेलं आहे आणि दुकान जे आहे ते सील करण्यात आलेलं आहे। जर पाहायला गेलं तर हल्ल्यामध्ये उबेद अब्दुल कादर शिवानी नावाचे हे गृहस्थ जे आहे ते दुकान मालक आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून उबेद यांच्या पोटावरती आणि मानेवरती जखमा झालेल्या आहेत। तर हल्लेखोराचं नाव आहे मोहीन शिवानी। याला तात्काळ पोलिसांनी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून पुढील तपास जे आहे ते पोलीस करत आहेत। माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्याच्या अंडर हे पूर्णपणे पोलीस स्टेशन येतं आणि हा परिसर त्यांच्या हद्दीत येतो आणि त्यांच्या वतीने याचा तपास सुरू आहे। सध्या तरी कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचं प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे या परिसरामध्ये घटना घडताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आणि हल्लेखोर आणि जो हल्ला करणार होता त्यांच्यामध्ये झटापटी झाली आणि त्यामध्ये थोड्या प्रमाणात हल्लेखोर देखील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे सध्या हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तपासातून समोर येईल की हल्ला का झाला, कशामुळे झाला आणि हल्ल्याचं कारण देखील तपासामध्ये समोर येणार आहे। सध्या मात्र पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, दुकान सील केलेलं आहे आणि पुढील तपास माता रमाबाई पोलीस आंबेडकर यांच्या वतीनं करण्यात येतोय। कॅमेरामॅन आदिल सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।